श्रीशाम. हॅलो अँड वेलकम बॅक. जयपूरमधून निघालो आणि आम्ही डायरेक्ट आलो खाटू श्यामकडे. ड्राईव्ह थोडा लाँग होता, पण एक्साइटमेंट आणि डिवोशनमुळे टाईम कसा गेला कळालंच नाही. ऑन द वे आम्ही एका लोकल ढाबावर लंचसाठी थांबलो. सिम्पल फूड, पण टेस्ट खूप छान होती. तेवढ्यात युवानला एक डॉग आणि एक बर्ड दिसलं आणि मग तो त्यांच्यातच गुंगला. प्लेइंग, ऑब्झर्विंग अँड स्माइलिंग. ही लव्ड इट. इव्हनिंगला अराउंड 8:30 PM आम्ही खाटू श्याम टेम्पलला पोचलो. कार्स पार्किंगमध्ये लावल्या आणि ऑटोनेच टेम्पलपर्यंत गेलो. कसं वाटतंय मग? हो, 15-20 मिनिटात दर्शन होईल ते बोलले. आता टाइम आहे ना 7 वाजले, त्याच्यामुळे आपल्याला अडचण नाही आहे. कारण आता बंद व्हायचा टाइम आलाय ना. बंद व्हायचा टाइम आलाय. काला बंद होतो. हां, तर बघू, जर अर्धा तासात दर्शन झालं तर आपला प्लॅन आम्ही इफ्तार घ्यायची बरं का. 2 इफ्तार घ्यायची, एक त्यांना अर्पण करायचं, एक ओपन करून. क्राऊड होतं, पण मूव्हिंग लाईनमुळे दर्शन खूप स्मूथ झालं. बोलो खाटू नरेश की जय. जय जय. आणि ते मुमेंट, श्यामबाबासमोर ऑलमोस्ट एक फुल मिनिट उभं राहायला मिळालं. तेवढाच मुमेंट खूप होता. एकदम काम, डिवाइन आणि सरियल एक्सपिरियन्स. कितीही थकवा असला तरी सगळं विसरून जातं. जय श्रीशाम. दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो श्री श्याम कुंडला. ही कुंड खूप पवित्र मानली जाते आणि ही फक्त सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंतच ओपन असते. सो वी वर जस्ट इन टाईम. दर्शन घेऊन मार्केट थोडं एक्सप्लोर केलं आणि मग सालासर बालाजीकडे निघालो. नाईट ड्राईव्ह खूप टायरिंग होती. फायनली अराउंड 10:30 PM आम्ही सालासर बालाजीला पोचलो. डायरेक्ट हॉटेल चेक इन केलं आणि बेडवर पडल्या पडल्या डायरेक्टली झोपून गेलो, इतके थकलो होतो. ड्रायव्हिंग, ट्रॅव्हल, दर्शन सगळंच एका दिवसात झालं, पण हार्ट खूप पीसफुल होता. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बबी. तू लाव बरं, तू तरी लाव ना, तू तरी लाव. तू लाव. अरे लावणारे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि सालासर बालाजी टेम्पलला दर्शनासाठी गेलो. हॉटेलपासून टेम्पल वॉकिंग डिस्टन्सवर होता. सो सकाळची थंड हवा, शांत ॲटमॉस्फिअर आणि डिवोशन सगळंच परफेक्ट होतं. असे दिवस खरंच लक्षात राहतात. थकवा असला तरी डिवोशन आणि फॅमिलीसोबत असण्याचं सुख वेगळंच असतं. दर्शन खूप पीसफुल झालं. एक वेगळाच काम आणि पॉझिटिव्ह फिलिंग होती. ज्यासाठी आपण इतकं ट्रॅव्हल करत आलो ते खूप छान वाटत होतं. दर्शन नंतर आम्ही एक नियरबाय रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट केला. यम्मी सँडविचेस, डोसा आणि कडक चाय. पण सिम्पल फ्लेवरफुल ब्रेकफास्ट होता. आणि तिथून नंतर नेक्स्ट स्टॉप आहे इंदोर. राजस्थान सिरीजचा लास्ट व्लॉग लवकरच येतोय. सो स्टे ट्यून. लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करायला विसरू नका. तब तक के लिए बाय बाय.